नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेल्या पॉलिटीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. त्यामधील पहिला प्रश्न, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे हा उल्लेख कोठे करण्यात आला आहे? त्याचा उल्लेख भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्याच्या वर्णनामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, राज्याचा महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या. पहिले विधान, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते. तर पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान पाहूया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे व संरक्षण त्यास मिळतात. यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नसून जे आपलं राज्य विधिमंडळ आहे त्या विधिमंडळातील सदस्यांना जे विशेष अधिकार, फायदे व संरक्षण मिळतात तेच अधिकार व संरक्षण महाधिवक्त्यास मिळतात, म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर तिसरे विधान, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. तर हे पण विधान चुकीचं आहे, कारण महाधिवक्त्याचे मानधन, वेतन हे सर्व राज्यपाल निर्धारित करतात. चौथे विधान, त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. हे पण विधान चुकीचं आहे, कारण महाधिवक्त्याचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद ग्रहण करतात. आपला योग्य ऑप्शन कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? तर अशी शिफारस ही पी.बी. पाटील या समितीने केली होती. या समितीची स्थापना कधी करण्यात आली? तर 1984 मध्ये या समितीची स्थापना केली होती. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संबंधी स्थापन करण्यात आलेली पहिली समिती कोणती? तर ती समिती आहे वसंतराव नाईक समिती. या समितीची स्थापना 1960 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर बोंगीरवार समितीची स्थापना 1970 मध्ये करण्यात आली. आणि शेवटी बाबूराव काळे या समितीची स्थापना 1980 मध्ये करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया आपण. उच्च न्यायालयाच्या कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? तर उच्च न्यायालय हे कलम 226 अंतर्गत विशेष आदेश जारी करतात. 220 कशाशी संबंधित आहे? तर जे काही उच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत त्यांना इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी आहे. 221 मध्ये न्यायाधीशांचे वेतन व भत्ते या संबंधित आहे. आणि कलम 213 आहे विधिमंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा राज्यपालाचा अधिकार, या संबंधित कलम 213 हे आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. याबाबत ग्रामसभेबाबत एकच विधान लक्षात ठेवायचं. ग्रामसभा ही सर्व पोड गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा असे म्हणतात. म्हणजे जे काही गावातील 18 वर्ष झालेले व्यक्ती आहेत त्या सर्वांची मिळून ग्रामसभा बनते. त्यानंतर 21वा प्रश्न, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कलम 275 हे कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे. कलम 280 हे कशाशी संबंधित आहे? तर हे कलम वित्त आयोगाशी संबंधित आहे. आणि कलम 270 हे केंद्राने वसूल केलेले पण केंद्र व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे जे काही कर आहेत त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर 22वा प्रश्न, हा प्रश्न पण आयोगाने रद्द केला आहे. त्याच्यातलं पहिलं विधान बरोबर आहे. ग्लासगो परिषद हवामान बदला संदर्भात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 23वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? आपल्या सत्य नाही विचारले. पहिला प्रश्न, पहिले विधान, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर नाही, हे चुकीचं आहे. अंमलबजावणीची तारीख 26 जानेवारी 1950 ही आहे. 26 जानेवारी 1950.
आणि 1949ला काय, तर आपण घटना स्वीकृत केली होती 1949ला आणि घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झाली. त्यानंतर दुसरे विधान, 42व्या घटना दुरुस्तीद्वारे धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. तर हे विधान बरोबर आहे. पहिलं विधान चुकीचं होतं. त्यानंतर तिसरे विधान, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. हे पण विधान बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हे तत्व आपण रशियन राज्यघटनेकडून घेतले आहेत. तर हे पण विधान बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय, सत्य नाही ते. आपण ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्याची निर्मिती करू शकते. तर हे विधान बरोबर आहे. हा अधिकार संसदेला आहे. त्यानंतर दुसरं, संसद राज्यांची सीमा व नाव बदलू शकते. हे पण विधान बरोबर आहे. नवीन राज्याची निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस असणे आवश्यक असते. तर हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर, असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे हे बंधनकारक असते. तर हे विधान चुकीचे आहे. राज्य विधिमंडळाचे मत स्वीकारणे हे संसदेवर बंधनकारक नसते. आपले योग्य उत्तर काय असेल, ए, बी, सी, यानी ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. यामध्ये चुकीचं आहे काय, तर मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त, इथं व्यतिरिक्त ऐवजी मुख्यमंत्र्यासहित हा शब्द पाहिजे होता, तेव्हा हे विधान बरोबर आलं असतं. तर इथं सहित पाहिजे असतं, म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर दुसरे विधान, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. पण 12 पेक्षा कमी असता कामा नये एवढं विधान बरोबर आहे, पण इथं मुख्यमंत्र्या व्यतिरिक्तच्या ऐवजी मुख्यमंत्र्या सहित पाहिजे होतं. त्यामुळे बी पण विधान हे चुकीचं आहे. योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. दोन्हीही विधाने चुकीचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच प्रकारची नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.